बीडमध्ये काहीही घडलं तरी एक नाव चर्चेत येतं, ते म्हणजे वाल्मिक कराड. सध्या मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातही वाल्मिक कराड यांचा हात असल्याचं बोललं जातंय. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनीही वाल्मिक कराड यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय व्यक्त केलाय. त्यामुळे नेमकं कोण आहेत वाल्मिक कराड आणि कसा आहे त्यांचा बीडमध्ये दरारा, हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया. वाल्मिक कराड यांना परळीचे आमदार धनंजय मुंडेंचे राईट हँड म्हणून ओळखलं जातं. मुंडे राज्याच्या राजकारणात जेव्हा व्यस्त असतात तेव्हा वाल्मिक कराड हेच तालुक्याचा कारभार बघतात. धनंजय मुंडेंची सावली म्हणूनही वाल्मिक कराड यांना संबोधलं जातं. तालुक्यातल्या कामांचं नियोजन, जनतेचे प्रश्न, राजकीय सभा, बैठका किंवा प्रशासकीय कामं हा सर्व धनुभाऊंचा कारभार वाल्मिक कराडच सांभाळतात. अत्यंत गरीब आणि मोलमजुरी करणाऱ्या आईच्या पोटी वाल्मिक कराड यांचा जन्म झाला. अगदी शालेय वयापासूनच कराड यांना भाजपचे आणि विशेष करून गोपीनाथ मुंडेंचे आकर्षण होते. परळीत जिथे मुंडे राहत होते तिथेच कराडही राहत होते. एका मध्यस्थामुळे कराड यांना गोपीनाथ मुंडेंच्या घरी काम मिळालं. घरातला भाजीपाला आणणं असो किंवा फरशा पुसणं असो, अशी सर्व कामं कराड करत असायचे. स्वामी निष्ठा म्हणजे काय याचं उत्तम उदाहरण म्हणजे वाल्मिक कराड असं बोललं जाऊ लागलं. पहिल्यापासूनच मुंडे यांचा सहवास लाभल्यानं कराड यांना राजकारणाचंही आकर्षण होतं. गणेश मंडळांच्या स्थापनेतून त्यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश केला. मुंडे कुटुंबियांचे अत्यंत विश्वासू असल्याने वाल्मिक कराड यांना पहिल्यांदा पंडित अण्णा मुंडेंनी नगरपालिकेच्या निवडणुकीत उतरवलं. कराड यांनीही पंडित अण्णांचा विश्वास सार्थ ठरवत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. पुढे नगरपालिकेत ते उपाध्यक्षही झाले. मुंडेंच्या घरात फूट पडल्यानंतर वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांच्यासोबत आले. ते धनंजय मुंडेंच्या पाठीशी सावलीसारखे उभे राहिले. वाल्मिक कराड यांची आणखी एक खासियत म्हणजे त्यांना मॅनेजमेंटचा बादशहा म्हणूनही ओळखलं जातं. राजकीय सभा असो की सामूहिक विवाह सोहळा, असे अनेक कार्यक्रम यशस्वी करण्यात वाल्मिक कराड यांचा हातखंडा असल्याचं बोललं जातं. गरिबांच्या मदतीला धावून जाणं, आडल्या नडलेल्यांची समस्या सोडवणं, अशी वाल्मिक कराडांची बीडमध्ये इमेज आहे. पण नाण्याला जशा दोन बाजू असतात तशी वाल्मिक कराडांची दुसरी बाजूही आहे. धनंजय मुंडे हे केवळ चेहरा आहेत, खरे मास्टर माइंड तर वाल्मिक कराड, अशी चर्चाही बऱ्याचदा बीडमध्ये होते. मग ते चांगलं काम असो किंवा वाईट काम, त्यामागे वाल्मिक कराडच आहे अशी दबक्या आवाजात चर्चा असते. तर परळीत वाल्मिक कराड यांची दहशत असल्याचंही बोललं जातं. खरं तर मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांचा खून झाल्यानंतर वाल्मिक कराड हे विशेष करून चर्चेत आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी वाल्मिक कराड यांचं नाव घेत त्यांचा उल्लेख गुंड असा केला. तेथूनच वाल्मिक कराड हे चर्चेत आले. निवडणुकीच्या काळात बीडमध्ये होत असलेले बूथ कॅप्चरिंग, बोगस मतदान आणि सरपंचाचा खून यामागे वाल्मिक कराडच आहे असं रोहित पवारांनी म्हटले. आता ही मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातही वाल्मिक कराड यांचाच हात असल्याचं बोललं जातंय. तसेच त्यांच्यावर एका कंपनीला 2 कोटीची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. कंपनी चालकांना धमकावणे, खंडणी घेणे, विरोधकांच्या कार्यकर्त्यांना त्रास देणे, असे अनेक आरोप वाल्मिक कराड यांच्यावर केले जातात. त्यामुळे बीडमध्ये काहीही घडलं तरी वाल्मिक कराडच चर्चेत येतात.